नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। हे सर्वात आयकॉनिक अशा प्रकारचं आपलं स्टेडियम राहील, पण त्याच वेळी मागच्या काळामध्ये अमोल काळे आणि अजिंक्य नाईक माझ्याकडे आले होते आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की आपल्याला एक स्टेडियम अजून बनवलं पाहिजे, किमान 1 लाख लोक बसू शकतील असं। आणि मी आजच या ठिकाणी सांगतो की अजिंक्यजी, तुम्ही जर प्रस्ताव दिला तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उचित जागा तुम्हाला आम्ही देऊ। एक अजून मोठं स्टेडियम 1 लाख लोक किमान बसतील अशा प्रकारचं, कारण मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट प्रेमींचं एक राज्य आहे आणि मुंबईने तर क्रिकेटला जे दिलेलं आहे ते सर्वांनाच माहिती आहे। आणि म्हणून एक अजून स्टेडियम असणं आणि सगळ्या फॅन्सला आपण अकोमोडेट करू शकलो पाहिजे असं स्टेडियम असणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे निश्चितपणे तो विचार आपण करूया आणि 4 वर्षांनी MCAला 100 वर्ष पूर्ण होतील असा प्रयत्न केला पाहिजे की जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी एक अजून नवीन स्टेडियम हे आपण उभं करू शकलो पाहिजे। त्या दृष्टीने तुम्हाला जी काही तुम्हाला मदत ही हवी आहे ती मदत आपण निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करू। या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलवलं आणि हा सन्मान करण्याची संधी मला दिली। मी असं समजतो की यात माझा देखील सन्मान आहे। एक क्रिकेट प्रेमी म्हणून मला या कार्यक्रमात येताना अतिशय मनापासून आनंद झालेला आहे आणि म्हणून आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल MCAच्या संपूर्ण टीमचं मी अतिशय मनापासून आभार मानतो।